नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या वेब चॅनलमध्ये आपले स्वागत. किंवा काटे असतील, नीट ऐका. याच्यातल्या एकाच्या जरी केसाला धक्का लागला तर याला सर्वस्वी जबाबदार सरकारी कर्मचारी शंकर पाळ्या हा असेल. प्रशासनामधला सरकारी कर्मचारी यांच्या, परत एकदा रिपीट करतो, यांच्यातल्या एकाच्याही केसाला धक्का लागला, भाऊ शेडगेंच्या पाठीशी उभं राहणारा कोणी असेल, याच्यातल्या एकाच्या जरी केसाला धक्का लागला तर याला सर्वस्वी जबाबदार हे सगळं जिहादी तो दाभाडेचं यांचं नेटवर्क हँडल करणारा शंकर पाळ्या हा प्रशासनातला सरकारी कर्मचारी असेल. श्रीरामपूर येथे निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवून हत्या झाल्याच्या घटनेला महिना उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने संतप्त समाज बांधवांनी शनिवारी श्रीरामपूर शहरात भव्य मोर्चा काढला होता. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी निघालेल्या या मोर्चात मातंग समाजासह इतर हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवतीर्थासमोर विराट मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन तेथे शिवप्रहार प्रतिष्ठान प्रमुख सूरजभाई आगे, विराट प्रतिष्ठानचे प्रदीप सरोदे यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिंदू मातंग बंधू निलेश शेंडगे यांची पाण्यात बुडवून हत्या करणारे वाळू तस्कर सालिन, अकिल बिल्डर, आसिफ कैची व त्यांच्या साथीदार वाळू माफिया अर्जुन दाभाडे, सागर धुमाळ, सागर भोसले, विजय पवार, मेजर राणा, मयूर शिर्के, राहुल चव्हाण व इतर आरोपींच्या अटकेची मागणी करत फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच हत्या करणाऱ्या वाळू तस्कर आरोपींना पाठीशी घालणाऱ्या व पाठबळ देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या श्रीरामपूरमध्ये एक सरकारी कर्मचारी, नीट ऐका, सांगतो मी तुम्हाला, ते समजून जाईल तुम्हाला. आता श्रीरामपूरमध्ये एक सरकारी कर्मचारी हे शंकर पाळ्या, कळलं असेल बऱ्याच जणांना. यो शंकर पाळ्या हे सगळं नेटवर्क चालवतो. वार्ड नंबर 2 मधले जिहादी असन आणि हा दाभाडे असन, त्याची गँग असन, या सगळ्यांचा मुखिया जर कोण असन तर हा शंकर पाळ्या आहे. आणि हा सरकारी कर्मचारी, हे सरकार शासनाचा तो कर्मचारी. भाऊंनी सांगितलं तो हप्ते बिप्ते घेतो, सगळं नेटवर्क आहे. त्याच्याकडे 4-4 फोन आहे, एक फोन नाही, ते 4-4 फोन, वेगवेगळे नंबर, त्याच्यावरून तो कॉन्टॅक्ट करतो. आणि या सगळ्या घटनेचा सूत्रधार शंकर पाळ्या हा आहे. आणि या शंकर पाळ्याला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आरोपी करावा अशी सुद्धा आमची मागणी. कारण आमच्या निलेश भाईला त्या ठिकाणी मारण्यामध्ये त्या शंकर पाळ्याचा सुद्धा हात आहे. या शंकर पाळ्याने सुद्धा ते केलेलं आहे. तुम्हाला सांगू का याची प्रॉपर्टी, सांगू का तुम्हाला अंदाज? एक सरकारी कर्मचारी एक प्रॉपर्टी किती पाहत याची? आता याचा श्रीरामपुरात बंगला एक. आता सरकारी कर्मचारी म्हणजे आचत्रा आहे, याला सरकारचं सगळं माहिती आहे. हा काय स्वतःच्या नावावर बंगला खरेदी करणार आहे का? यांनी माणसं नेमून ठेवलेले. श्रीरामपुरात याचा बंगला आहे, मोठा बंगला आहे, आणि यांनी तो त्याच्या जोडीदाराच्या नावावर घेऊन ठेवलेला आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासन असन किंवा सरकारी यंत्रणा असन या गोष्टींची खातरजमा करावी या माध्यमातून मी आवाहन करतो. श्रीरामपुरात बंगला आहे, त्याच्यानंतर पुण्याला जंगली महाराज रोडला याचं हॉटेल आहे, लोणीला एक हॉटेल आहे. याची बायको जिकडची ना, या शंकर पाळ्याची बायको संभाजीनगर जिल्ह्यातली. तर शंकर पाळ्याच्या बायकोच्या त्याच्या सासरकडच्या लोकांच्या नावावर 30 ते 35 एकर जमीन यांनी घेऊन ठेवलेली. किती जोरे सांगा तुम्ही? 30 ते 35 एकर. कुठून आणला एवढा पैसा? कुठून आणला? 30 ते 35 एकर जमीन, पुण्यात हॉटेल. MIDC मध्ये एक दूध डेअरीवाला आहे, त्या दूध डेअरीवाल्याला सुद्धा यांनी 2 नंबरचा पैसा व्हाईट करायला त्याचा पार्टनर म्हणून घेतलेला आहे. त्याच्या भावाला त्याच्या गावाजवळ दूध डेअरी टाकून दिली. एक गोष्टी सांगतो, त्या सगळ्या सत्य आहे. चितळी जळगावला एक पोरगा मयत झाला, आत्महत्या केली, त्याला जबाबदार हा शंकर पाळ्या होता. यांनी पैसे देऊन ते मॅटर मिटवलं, त्याच्या आत्महत्येला सुद्धा जबाबदार हा शंकर पाळ्या होता. माणसं मारण्याचं याचं पहिल्यापासूनच याचं षडयंत्र आहे. माणसं मारण्याचं पहिल्यापासूनच षडयंत्र आहे. आणि या शंकर पाळ्याला या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी अटक होणं अत्यंत त्या ठिकाणी गरजेचं आहे. याच्यावर सुद्धा 302चा कलम लागणं म्हणजे 100, आताचा 3 जे BNS आले ते लागणं अत्यंत गरजेचं आहे.